कोकणात आजही अशी अनेक गावं आहेत जिथे पर्यटक फारसे भटकत नाहीत, पण कधी एकदा या वाटेने गेलात ना तर इथला निसर्ग, इथल्या घरांची रचना, गावाला एकत्र बांधून ठेवणारी मंदिरं आणि जणू चित्रासारखं दिसणारं हे गाव, नव्याने त्या गावची एक वेगळी ओळख तुमच्या मनात नक्की भरून ठेवेल. अशाच एका सुंदर गावची आज आपण सफर करणार आहोत, ज्याचं नाव आहे राठीवडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि अर्थातच आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आज आपण राठीवडे आपल्या गावची सफर करणार आहोत. हे जे ब्रिज बघताय तर हे बेळणे गावचं पूल आहे आणि ही गड नदी आहे जी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. म्हणजे काय भारी फिलिंग आहे ना की तुम्ही प्रवास करून एखाद्या गावाच्या दिशेने येता आणि स्वागताला एवढी सुंदर नदी उभी आहे. जे इथला हा परिसर बघताना आणि ह्या नदीचं एवढं मोठं स्वरूप बघताना असं वाटतंय ना की आता आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करणार आहोत. नदीच्या पलीकडचा जो भाग आहे हा राठीवडे कन्सिडर होतो. तर चला तर बघूया आज आपण राठीवडे या गावामध्ये काय काय बघायला मिळते, किती मंदिरं आहेत, कोणकोणत्या वाडी आहेत आणि किती माणसं आपल्याला भेटत आहेत. चला तर मग पटापट जाऊया राठीवडे या गावात. रस्त्याच्या वरच्या बाजूला ही जी सगळी घरं आहेत ही सगळी वरची गावठणवाडी असं म्हटलं जातं. आणि हे बघा, या बाजूला ही सगळी जी घरं आहेत ही खालची गावठणवाडी. तरी इथे काही माणसं काम करतायत. मी बघतो त्यांना विचारून की राठीवड्यात काय काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत. समोरचं दृश्य कसलं भारी वाटतंय. म्हणजे टिपिकल कोकणातलं घर कसं असतं आणि पिढ्या जपलेलं वाटतंय. म्हणजे त्याच्या कौलाची रचना बघा, त्याचा कोकणी आयडेंटिकल कलर बघा. तर इथे एक हे दादा लाकूड तोडतायत, त्यांच्याशी मी थोडंसं बोललो. तर त्यांनी सांगितलं की पुढे एक गांगेश्वराचं मंदिर आहे, तर ते एक बघण्यासारखं आहे. चला बघूया. कोकणाचं खरं सौंदर्य खरंच फक्त समुद्र किनाऱ्यात तर नाहीये, जे ते या गावांमध्ये सुद्धा आहे. त्या गावाला बघून असं वाटतंय ना की एखाद्या चित्रकाराने एखादं निसर्ग चित्र काढलं असावं. आणि मला इथे आता दिसलंय काही लोकांनी तरवा पेरलाय. तर मला वाटतं आता इथे 2-3 दिवसापूर्वीच पेरणी झाली आहे आणि छान अशी रोपं रुजून आली आहेत. इथून पुढे जात असताना ना एक रस्त्याच्या कडेला छोटंसं मंदिर दिसलं, विठला देवीचं. देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. माझं नाव मितेश मिस्त्री. मी या मिस्त्रीवाडीचं राहतोय. या वाडीत ना 20 घरं होते. कोण हवे सगळे मिस्त्रीच होतात. सगळे मिस्त्री. सुतारवाडी, त्यामुळे मेस्त्री. हां, सगळे सुतारवाडी, सगळे मिस्त्री. हय वर्धापन दिन होता, त्या व्यतिरिक्त दसरा आहे वगैरे. हां, उत्सव. ही सुतारवाडी असल्यामुळे बऱ्याच लोकांचे इथे लाकडाचे कारखाने आहेत. शिवाय गावात काही बांधकामं सुद्धा चालू आहेत.
ही होती राठिवडे गावची सुतारावाडी. बेसिकली आता पाऊस एकदम जवळ आला आहे, तर लोकांची पावसाच्या आधीची कामं म्हणजे लाकडं फोडणं किंवा मग घरांची डागडुजी करणं, काही घरांची कामं चालू आहेत. थोडंसं पुढे आलो आणि बोर्डाला बघून थांबलो. इथे आल्यावर असं कळालं की गावात प्रत्येक वळणावर एक वेगळीच सुंदरता आहे. गावात भटकून थोडा वेळ थकलो आणि म्हटलं की काहीतरी छान थंड प्यायला मिळावं, म्हणून या दुकानाकडे गेलो. इथल्या या दुकानदार काकींकडून गावातली अजून थोडीशी माहिती मिळाली. याच दुकानात एक सुतार काका लाकडाचं काहीतरी बनवत होते. गणपतीचा पाटा काय? होय दा. हो दोन्ही मैत्री सरांची सगळी घरात. म्हणजे दोन मालवणी माणसं बोलायला लागली आणि अचानक कुठून तरी ओळख निघाली आणि त्यावरून मग मालवणी गजाली सुरू झाल्या. खूप मजा येते मालवणी बोलायला. दुकानाच्या वरच्या बाजूलाच हे मारुतीरायांचं सुंदर असं मंदिर आहे. इथे या मारुतीरायांचं दर्शन घेतलं. इथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या गांगेश्वर मंदिराकडे आता आपण निघालो आहोत. म्हणजे हा राठिवडे गावातला बेस्ट स्पॉट आहे. हे मंदिर एवढं सुंदर मंदिर बांधलंय. म्हणजे इथे येऊन मला खरंच असं वाटलं की आजचा दिवस खरंच खास असावा. म्हणजे आज वातावरण पण असं आहे की पाऊस नाहीये. म्हणजे निसर्ग इथे आता मला एक वेगवेगळे रंग दाखवतोय. आज आभाळाचा रंगही खूपच सुरेख आहे. या मंदिराच्या पायऱ्या मी जशा जशा उतरत होतो ना, तसं मंदिराचं रूप डोळ्यासमोर येत होतं. इथे या बाजूला ही सुंदर अशी दीपमाळ आहे. खरंच यावर दिवे लागत असतील तेव्हा किती छान वाटत असेल ना. प्रत्येक पावलासोबत माझी उत्सुकता वाढत होती की नक्की आतमध्ये कोणतं पाषाण असेल की मूर्ती असेल. या मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवला ना की काहीतरी वेगळीच एनर्जी जाणवते. आणि विशेष म्हणजे या गाभाऱ्यात अनेक स्वरूपाची आणि वेगवेगळ्या आकाराची शिवलिंग आहेत. जी कितीतरी काळ लोटला असेल, पण या ज्या दगडी मूर्त्या आहेत त्यांची जी कलाकुसर आहे, त्यांचं जे सौंदर्य आहे, ते आजही तितकंच जिवंत आहे. मंदिर खरंच खूप छान आहे आणि देव गांगेश्वराचं दर्शन झालंय. महादेवांच्या प्रत्येक मंदिरात काहीतरी दरवेळेला निरनिराळं बघायला मिळतं यार. आता आपण आहे ना आजूबाजूचा जरा परिसर बघूया. मंदिराचा परिसर बघून आहे ना गावकऱ्यांच्या दूरदृष्टीचा खरंच आपल्याला इथे बोध घेता येतो. कारण एवढी जबरदस्त आसन व्यवस्था इथे केली आहे की मंदिरात कोणतेही कार्यक्रम जरी असतील ना तरी भाविकांना बसण्यासाठी खूप जागा आहे. आणि तेवढाच हा परिसर स्वच्छही ठेवलाय. पावसाचा माहोल झालाय. थोड्या दिवसात पाऊस पडल्यानंतर अजून गावाचं सौंदर्य वाढेल यात. पण हे मंदिराचा परिसर खूपच ऐसपैस आहे, हवेशीर आहे. ही मंदिराची मागची बाजू आहे. म्हणजे बहुधा सगळीच पडीक जमीन दिसते, काही शेत जमीन सुद्धा आहे. त्या उजव्या बाजूला वरती तिथे कोणीतरी पेरणी करते. तर राठिवडे गावची आणखी काही ठिकाणं तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या वेळेला कदाचित ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला आता इथे दर्शन झालंय. आता आपण जाऊया पुढच्या दिशेने. खरंच हा निसर्ग आणि हे मंदिर
इथून दिसणारं हे सुंदर दृश्य माझ्या कायम स्मरणात राहील. का कोणास ठाऊक असं वाटलं की बरं झालं आज मी इथे आलो. आजच्या दिवसातला सुंदर क्षण मला मिळाला होता. पुढे जात असताना ना मध्येच ही एक मराठी शाळा दिसली. गावातली ही शाळा पाहताच आहे ना माझ्या स्वतःच्या काही आठवणी नकळत डोळ्यासमोर आल्या. कारण मी स्वतः आहे ना अशाच एका छोट्या गावातील शाळेत शिकलोय आणि कदाचित म्हणूनच या शाळा माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. तर आता सध्या शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे शाळा तर खरं बंद आहे. गावात मुलांची मजा चालू आहे, शेतीची पण कामं चालू आहेत. तुमच्यापैकी कोणी या शाळेमध्ये शिकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये प्रेझेंटी लावा. थोड्याच वेळात मी गावापासून दूर पण अतिशय सुंदर अशा या भावई मंदिरात पोहोचलो. म्हणजे खरं सांगायचं तर नव्याने उभारलेल्या मंदिरांचं सौंदर्य काही वेगळंच असतं, पण अशा ना जुन्या मंदिरांचं आकर्षण हे त्यांच्या साधेपणात दडलेलं असतं. म्हणजे फक्त काही खांब आणि वर हे दुपाखी छप्पर, भिंतीचा अजिबात कुठेच अडसर नाही. आणि अशा या संपूर्ण नैसर्गिक वातावरणात असलेल्या या देवतांच्या मूर्त्या आणि ही पाषाणं मनाला खूप प्रसन्न करतात. मंदिराची अशी रचना म्हणजे आपल्या पूर्वजांचं एक ज्ञान आहे. म्हणजे वर्षभर भरपूर उजेड आणि त्यासोबत खेळती हवा राहील अशी ही या मंदिरांची रचना. आणि त्यामुळे असं वाटतं की ही मंदिरं जणू या निसर्गाचाच एक भाग आहेत. खरं सांगू तर भावईचं जे मंदिर आहे हे आपल्याला आठवण करून देईल की आपली जुनी मंदिरं कशी होती. म्हणजे एक छान व्हेंटिलेशन असेल असं हे मंदिर आहे. पूर्ण ओपन स्पेस आहे, जुनी बांधणी आहे. तर यार भावईच्या इथे तर दर्शन झालं आहे. आता बहुतेक हा गाव संपला आहे. बघूया अजून पुढे कोणत्या वाडी आपल्याला बघायला मिळत आहेत का. चला जाऊया. परतीच्या या प्रवासात जात असताना मला अचानक हा बांबरवाडीचा बोर्ड दिसला. मी गाडी तिथेच थांबवली आणि इथला आजूबाजूचा परिसर बघितला. सूर्य तिथे मावळतीला जात होता. हा रस्ता आंगणेवाडीचा असल्यामुळे या गावात बऱ्यापैकी रहदारी असते आणि त्यामुळेच इथे सर्व्हिस सेंटर सारख्या आधुनिक सुविधा देखील आहेत. हे सगळं पाहत असताना मला समोर एक कच्चा रस्ता दिसला. मी म्हटलं बघूया तरी कुठे जातोय हा रस्ता. मी गाडीने या रस्त्यावरून जाऊन पाहिलं. पुढे छान असं निसर्गाचं चित्र डोळ्यास पडलं आणि बांबरवाडीच्या या डोंगरात वसलेल्या काही घरांचं दृश्य मला पाहता आलं. मनातली राठिवडेबद्दलची सगळी उत्सुकता मी पुढच्या भागासाठी तशीच ठेवली आणि परतीची वाट धरली. मित्रांनो आता मी आहे कसाल नदीच्या ब्रिजवर आणि ही आहे राठिवडे या गावची सीमा. तर आजचा हा राठिवडेचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तर या राठिवडे गाव तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या छानशा गावात. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या खूप साऱ्या सूचनांसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की व्हिजिट द्या. तुम्ही तुमच्या सूचना आम्हाला DM करून या ID वर, इथे कुठेतरी तुम्हाला ID दिसेल त्या ID वर पाठवू शकता.